नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कथेचे नाव आहे 15 दिवस आणि या कथेच्या लेखिका आहेत वनमाला औटी. तुम्ही जर या कथेचा पहिला भाग ऐकला नसेल तर तो भाग ऐकूनच या भागाला ऐकण्यास सुरुवात करावी. लेखिकेच्या लेखणीला सन्मान देऊन आपण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर तुम्हाला जर या चॅनलवरील कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा. चला तर मग कथेला सुरुवात करू. शिवा पुढे काय झाले हे वाचण्यासाठी डायरीचे पाने पलटत होता. पण संपूर्ण डायरी पुढे कोरी करकरीत होती. काहीतरी कोणत्या तरी पानावर माहिती सापडेल म्हणून त्याने पुन्हा एकदा ती डायरी मागे पुढे पाहिली, पण काहीच उपयोग झाला नाही. शिवाच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले. काय झाले असेल अवनी पडल्यावर? ती त्याच वेळी मेली का अजून कोणत्या भयानक पद्धतीने तिला संपवण्याचा प्रयत्न झाला? हा मयंक नेमका कोण आहे? हा दिसतो कसा? हे कसे कळणार? आता तो कुठे असेल? पण आता माझ्या हातात फक्त 2 दिवस आहेत. या इतक्या कमी वेळेत जरी मयंक सापडला तरी त्याला इथे कसे आणायचे? असे बोलत बोलत शिवा आपला हात स्वतःच्या डोक्यावरून फिरवतो. शिवा त्याच ठिकाणी परत आला जिथे त्याला ती डायरी भेटली होती. त्या टेबलच्या सर्व कप्प्यात त्याने शोधाशोध सुरू केली, पण अजूनही त्याला काहीही सापडले नाही. कोण मला या मयंकची माहिती देईल बरं? असे बोलत बोलत शिवा परत पुढे पुढे चालू लागला. अचानक त्याच्या पायाजवळ त्याला एक पेपर सापडला. त्याने तो उचलला. त्याला वाटले यात काहीतरी माहिती सापडेल म्हणून तो ते वाचन करू लागला. आणि त्याची नजर एका जाहिरातीवर पडली. त्या जाहिरातीत सांगलीच्या याच फार्म हाऊस विकण्याची बातमी होती. त्या बातमीच्या शेवटी मयंक सिंग आणि त्याचा फोन नंबर होता. शिवाला जणू ही बातमी वाचून खूप खूप आनंद झाला. त्याने त्या क्षणी तो नंबर डायल केला. त्याला या गोष्टीचे भान देखील नव्हते की पहाटेचे 4 वाजत आहेत. पण त्याने फोन केला. सुरुवातीला 5 वेळा तो फोन उचलला नाही, पण नंतर तो एका बाईने उचलला. समोरून ती म्हणाली, कोण बोलते आहे? शिवा म्हणाला, हा मयंक सिंगचा नंबर आहे ना? समोरून ती बाई बोलली, हो, हा मयंक सिंगचाच नंबर आहे. मी त्यांची बायको नैना बोलते आहे. आपण कोण? शिवा उत्तर देत, मी शिवा बोलत आहे. नैना म्हणाली, बोला, काय काम आहे तुमचे मयंककडे? शिवा म्हणाला, मला तुमचे सांगलीचे फार्म हाऊस आजच्या आज विकत घ्यायचे आहे. मी दुबईवरून महाराष्ट्रात आलेलो आहे. मला ही प्रॉपर्टी खूप आवडली आहे, पण हा व्यवहार मला आज किंवा उद्या दुपारी 12च्या आत करायचा आहे, कारण माझी रिटर्नची फ्लाईट उद्या दुपारी 1ची आहे. नैना म्हणाली, काय? तुम्हाला नक्कीच आमचे सांगलीचे फार्म हाऊस विकत घ्यायचे आहे? शिवा म्हणाला, हो, मी पूर्ण पैसे कॅशमध्ये पेमेंट करेन, ते पण 1 करोड. नैना ती रक्कम ऐकून, चालेल, आम्ही आज संध्याकाळी पोहोचतो तिथे, असे बोलून नैना फोन ठेवते. शिवा जोरात येस असे ओरडतो. मयंक सिंग, आता पुढची कहाणी तुम्ही तुमच्या तोंडाने मला सांगाल. आता तुम्ही इथे येणार म्हणजे येणारच, पण त्याआधी मला अवनीचा राग शांत करून या वाड्याला आवरावे लागेल. आता अवनी परत या घरात येईल. थोडा वेळ जातो आणि अवनी परत येते. ती परत येताच, ए शिवा, तू कुठल्याही बिळात लपून बस, मी तुला शोधून काढेल. आणि आता 2 दिवसांनी मी तुझ्या त्या मित्राला पण संपवणार. बघूच तू कसा वाचवणार कोणाला. तसा शिवा बाहेर येतो. बाहेर येताना तो अगदी शांत मुद्रेत होता. अवनी, आज संध्याकाळी मयंक सिंग इथे येणार आहे. अवनी अधिक रागात हातात तिथला एक फ्लॉवर पॉट घेते आणि जोरात भिरकावून देते. मयंक, म्हणजे तू त्या मयंकचा मित्र आहेस? आता तर आधी मी तुला मारणार. असे बोलत
हाताला येईल ते ती एकापाठोपाठ एक शिवाच्या दिशेने फेकू लागली. अन शिवा खूपच चपळाईने तिचे सगळे वार चुकवत होता. तिच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. अवनी, तू आधी शांत हो. मी काय सांगतो ते तरी ऐकून घे. अगं, आज संध्याकाळी नैना आणि मयंक दोघेही इकडे येणार आहे. फक्त त्यांना या घरात कसे आणायचे याचा मी विचार करतो आहे. तू थोडे शांत हो. मी काय सांगतोय ते तरी ऐकून घे. शिवा म्हणाला. मी मयंकला ओळखत नाही. अवनी म्हणाली. जर तू त्याला ओळखत नाहीस तर मग तुला कसे माहित तो इथे येणार ते? अन नैना आणि मयंक ही नावे तुला कशी माहित? ए शिवा, तू काय मला मूर्ख समजतोस? हे पहा, आता मी तुझे काही ऐकणार नाही. असे बोलत ती भुवनला त्या व्हीलचेअर सहित बाहेर ओढत आणते. आधीच भुवन जखमी होता, त्यात अवनी त्याला ओढत बाहेर घेऊन आली. अन अगदी गुरगुरत तिच्या त्या विद्रूप रूपात भुवनला जोर जोरात फिरवू लागली. शिवाने मध्ये पडत ती डायरी तिच्या समोर धरली. या डायरीमुळे मला मयंक आणि नैनाबद्दल समजले. हे सर्व मी वाचले. पुढे काय झाले हे यात नव्हते. त्यामुळे मी पुढची कहाणी अजून कुठल्या डायरीत सापडते का म्हणून इकडे तिकडे शोधाशोध करत होतो. तेव्हा हा पेपर सापडला आणि ही जाहिरात पाहिली. तू भुवनला सोड. आपण शांतपणे बोलूया. आता अवनीचा राग शांत झाला होता. तिने भुवनला खाली ठेवत तिच्या शक्तीने अर्धमेल्या अवस्थेतून पूर्णपणे बाहेर काढत, मला माफ कर भुवन. रागाच्या भरात मी तुला खूप खूप त्रास दिला आहे. पण काय करू, माझ्या बाबतीत जे झाले त्यामुळे मला कोणावर विश्वासच बसत नाही. अन पुन्हा रागात येत, शिवा, जर मला कणभर जरी भनक लागली की तू मला फसवत आहे, खोटे बोलत आहे, तर मी तुला आणि तुझ्या मित्राला एका क्षणात संपवेल. शिवा म्हणाला. तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतेस, पण माझी एक अट आहे. अवनी म्हणाली. कोणती अट? शिवा म्हणाला. मयंक इथे आल्यानंतर तू 15 दिवसाचा खेळ कायमचा थांबवायचा आहे. मान्य? अवनी म्हणाली. मयंक इथे येण्याने मी मुक्त होणार नाही. मला मुक्त करण्यासाठी एक विधी पूर्ण करावा लागेल. शिवा म्हणाला. कोणता विधी? अवनी म्हणाली. तू काय मला मूर्ख समजला का? तुला काय वाटले मी हा विधी तुला सांगेल? अजिबात नाही. आधी मयंक इथे येऊ दे. मला माझा सूड पूर्ण करू दे, मग पाहू. जितके मला माहित आहे त्यावरून मयंक इथे यायला तयार होईल असे मला वाटत नाही. शिवा म्हणाला. मयंक नक्की येईल, मला खात्री आहे. आतापर्यंत शिवाला खात्री होती की त्याने केलेल्या फोनमुळे मयंक येईल, पण अवनीच्या बोलण्यानंतर त्याला थोडी शंका वाटू लागली. शिवा अवनीला बोलला. तू असे का बोलत आहेस की मयंक येणार नाही? अवनी म्हणाली. इथे गेल्या कित्येक वर्षात हा 15 दिवसांचा खेळ चालू आहे आणि काही काळापूर्वी पेपरमध्ये याच्या बातम्या छापून आल्या आहेत. त्यानंतर मयंकने पब्लिशिंग करणाऱ्या वृत्तपत्र संस्थापक लोकांना पैसे देऊन ही बातमी दाबली होती. असे बोलत तिथे जणू काही वृत्तपत्रांचा पाऊस पडावा असे बरेच वृत्तपत्र एकापाठोपाठ एक शिवासमोर आणून टाकत होती. वाच वाच या बातम्या. असे बोलत तिने पेपरवर पेपर असा जणू ढीग त्याच्यापुढे मांडून टाकला. भुवन त्यातील काही पेपर वाचत, अरे खरंच की यात सर्व खेळ 15 दिवसांचा असे शीर्षक देत बातम्या छापलेल्या आहेत. शिवा देखील काही पेपर उचलून पाहतो. मग तो हसून बोलतो. अगं अवनी, या बातम्या जवळपास 20 वर्ष जुन्या पेपरमध्ये छापून आलेल्या आहेत आणि या मला माहीत असण्याचे काहीच कारण नाही. अवनी म्हणाली. काय बोलायचे आहे काय तुला नेमके? शिवा म्हणाला. 20 वर्षांनंतर आज मयंकला मी फोन केला आहे. जरी हा 15 दिवसांचा प्रकार मयंकला माहीत आहे, तो मला माहीत नाही, या अनुषंगाने
मी त्याला फोन केला आहे. शिवाय मी दुबईवरून आलेलो आहे असे मी नयनाला सांगितले. आता बघ असे होईल. असे बोलत शिवा म्हणतो. आता नयना मयंक सोबत बोलेल की कोणीतरी शिवा म्हणून व्यक्ती आहे, त्याचा फोन आला होता. त्याला आपले फार्म हाऊस विकत घ्यायचे आहे, ते पण पूर्ण 1 कोटी देऊन. शिवाय ही प्रॉपर्टी विकत घेऊन तो लगेचच दुबईला जाणार आहे. मला असे वाटते ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. तो व्यक्ती इथला दिसत नाही. ज्या अर्थी त्याने ही प्रॉपर्टी पाहिली त्या अर्थी त्याला हिची काही बॅक हिस्ट्री माहीत नाही. आपण जाऊन हा व्यवहार करून घेऊ. जसे शिवा इकडे अवनीला सांगत होता अगदी तसेच बोलणे नैना आणि मयंक यांच्यात मुंबईला होत होते. नैना म्हणाली, मयंक आपल्या त्या सांगलीच्या जागेसाठी एक फोन आला होता. ही संधी खूपच छान चालून आली आहे. ती व्यक्ती त्या जागेसाठी 1 रकमी 1 कोटी द्यायला तयार आहे. पण त्यांची अट आहे, उद्या दुपारपर्यंत हा व्यवहार झाला पाहिजे. हे पहा मयंक, आपल्याकडून अवनीची सगळी होती नव्हती ती मालमत्ता जाऊन आपल्यावर आता 80 लाख कर्ज आहे. हे मुंबईचं 3 BHK सोडून आता आपल्याकडे काही देखील नाही. परत अशी संधी येणार नाही. मयंक म्हणाला, हे पहा नैना, मी तिथे जाणार नाही. मागे काही वर्षापूर्वी जर त्या फकीरबाबाने मला त्या घराच्या तावडीतून ते तावीज देऊन वाचवले नसते तर आज मी इथे तुला उभा सुद्धा दिसलो नसतो. माझे नशीब चांगले आणि तो फकीर बाबा त्यावेळी तिथून जात होता, नाहीतर माझे जीवानिशी जाणे ठरले होते. नैना म्हणाली, हे पहा मयंक, या पण वेळी आपण त्या फकीर बाबांच्या मदतीने तिथे जाऊया. हवे तर आपण शरद, शोएब आणि सलमान, प्रकाश यांना पण आपण आपल्या सोबत घेऊन जाऊ. शिवाय त्यांना आपण आधी नाही सांगायचे आपण सांगलीला जातोय. आपण फक्त त्यांना सांगायचे आपण एक ट्रिप करणार आहोत आणि ट्रिपचा सगळा खर्च तू करत आहे. शिवाय सगळा खर्च तू करणार म्हटल्यावर नेहमीप्रमाणे ते येणारच सोबत. हे पहा मयंक, आपण 2 तासात त्या फकीर बाबाला आणि त्या सर्वांना घेऊन इथून निघतो आहोत. हे फायनल. शिवाय थोडी रिस्क आता घेतली तर आपले फ्युचर ब्राईट आहे बघ. असे बोलत बोलत नैना शिवाला फोन करते. इकडे अवनी शिवाला सांगत असते, मयंक नाही येणार. इतक्यात शिवाचा फोन वाजतो. शिवा म्हणतो, अवनी हे पहा, मयंकच्या नंबरवरून फोन आला आहे. मी स्पीकरवर टाकतो. तिकडून नयनचा आवाज, मी नैना सिंग बोलते आहे. मी, मयंक आणि त्यांचे 4-5 मित्र आम्ही सगळे काही तासात सांगलीला पोहोचतो आहे. तुम्ही सांगलीत नेमके कुठे थांबला आहात ते सांगाल का? किंवा तो पत्ता मला SMS करा. आम्ही तिथे पोहोचलो की भेटूया. शिवा म्हणाला, मी माझा पत्ता SMS करतो, पण माझ्याकडे खूप वेळ नाहीये. मी तुमच्या प्रॉपर्टी बाहेर माझ्या गाडीत पैसे आणि प्रॉपर्टी हस्तांतरणसाठी लागणारी सगळी तयारी करून थांबतो. फक्त एकदा मला तुमची ही प्रॉपर्टी तुम्ही आतून दाखवा, मग याच प्रॉपर्टीमध्ये डील फायनल करू. जी प्रॉपर्टी बाहेरून इतकी छान दिसत आहे ती आतून पण सुंदर असेल. तुम्ही या, मी पूर्ण कॅश सहित तयार आहे. आपण मीटिंग याच प्रॉपर्टीमध्ये करूया. ठीक आहे नैनाजी? नैना म्हणाली, ठीक आहे, आम्ही पोहोचतो काही तासात. फोन ठेवत ठेवत खूपच मालदार पार्टी दिसते आहे. चला काही तासात पुन्हा भेटूया. इकडे आता कुठे अवनीमध्ये तिच्या विचारात शिवामुळे बदल घडू लागला होता. आजपर्यंत ती फक्त सूड भावनेने पेटून उठली होती. तिच्या मनात फक्त आणि फक्त सूड घेणे इतकेच काय होते. त्यामुळे खरे तर मृत्यूनंतर देखील ती भटकत होती, एक अतृप्त आत्मा बनून. अन या 15 दिवस प्रकारात दरवर्षी किमान 20 ते 25 जणांचा बळी जात होता. तिचे खरे गुन्हेगार मात्र उजाड माथ्याने फिरत होते. अवनी म्हणाली, शिवा, खरे तर आजपर्यंत मी उगाचच निर्दोष लोकांना मारत होते.
आता या क्षणाला मला खूप खूप पश्चाताप होत आहे. मला देखील आता वाटते आहे हा 15 दिवसांचा खेळ थांबला पाहिजे. मला देखील आता मुक्त होऊन ही अतृप्त आत्मा योनी सोडायची आहे. मला इतक्या विश्वासाने किंवा मला मुक्ती मिळू शकते असे सांगणारे आजपर्यंत कोणीही भेटले नव्हते. शिवा, मी तुझी खूप खूप आभारी आहे. मी आता या क्षणापासून प्रायश्चित्त घ्यायला सुरुवात करणार आहे. असे बोलून एका क्षणात तिने आता त्या फार्म हाऊसवर असलेल्या 15 लोकांना तिने मुक्त केले. त्यांना मुक्त करत असताना तिने यामागील 13 दिवसात त्यांच्यासोबत जे काही घडले होते ते सर्व त्यांच्या स्मरणशक्तीमधून काढून टाकले. ज्या क्षणी ही 13 व्यक्ती शुद्धीवर आले तेव्हा ते त्या त्या ठिकाणी होते जिथे ते 13 दिवसांपूर्वी होते. दुसऱ्या क्षणी तिने त्या तळघरात असलेल्या आजींना तेथून मुक्त करत बाहेर आणले. त्यांना ती बोलली, आजी, तुम्ही खूप छान स्वयंपाक करत होत्या, त्यामुळे गेले कित्येक वर्ष मी तुम्हाला या फार्म हाऊस मध्ये कैद केले आहे. मी इतक्या वर्ष मागे जाऊन तुम्हाला पहिल्यासारखे नाही करू शकणार, पण आता तुम्ही 60 वर्षांचे झाला आहे, त्यापेक्षा मी तुम्हाला 5 वर्ष मागे घेऊन जाऊ शकते. म्हणजे तुम्ही आता 55 वर्षांच्या असल्यासारख्या दिसाल. आजी म्हणाली, नाही पोरी, त्याची काही गरज नाही. मी आहे ते ठीक आहे, पण माझी एक विनंती आहे. तू आता हा 15 दिवसांचा खेळ थांबव. अवनी म्हणाली, आजी, मला देखील आता याचा कंटाळा आला आहे, पण मीच देवाकडून या 15 दिवसांच्या खेळाचे वरदान मागून घेतले होते. मला माझ्या शत्रूंना संपवायचे होते, पण याचा मी कुठेतरी दुरुपयोग केला. त्यामुळे मी देखील हा 15 दिवसांचा खेळ वाढवत गेले. पण शिवाने आता या 6 दिवसात मला या सर्वातून बाहेर येण्यासाठी जे काही सल्ले दिले आणि आता जी काही तू मदत मला करणार आहे, त्यामुळे मला खात्री आहे मी या अतृप्त योनीतून सहज बाहेर पडेल. जा आजी, तुम्ही आता मुक्त आहात. आजी म्हणाली, अवनी, इतके दिवस मी तुझ्या इच्छेने या फार्म हाऊसमध्ये होते. आता मला इथे माझ्या इच्छेने 4 दिवस राहू दे. तू मुक्त झाल्यावर तुझे सर्व विधी मला पूर्ण करता येतील. तू मला माझ्या मुलीसारखी आहेस. मी तुला 15 दिवसाव्यतिरिक्त इथे या फार्म हाऊसमध्ये भटकताना गेले कित्येक वर्ष पाहिले आहे. मला काय हवे, काय नको ते सारे तू मला इथे देत गेली आहेस. खरे सांगू अवनी बाळ, तू मनाने खूप चांगली आहेस. क्रूरता तर तुझ्यावर झालेल्या अन्यायामुळे आली आहे. कदाचित तुझ्या जागी कोणतीही मुलगी असती तरी तिने हेच केले असते. अवनी म्हणाली, आज पण या जगात शिवा, आजी, तुम्ही आणि हा भुवन यांच्यासारखी मोठ्या मनाची माणसे आहेत. त्यामुळे कुठेतरी माणुसकी अस्तित्वात आहे. भुवन, तू देखील मला माफ कर. मी तुला देखील खूप त्रास दिला आहे. भुवन म्हणाला, ताई, तू माझी माफी नको मागू. तुझ्या बाबतीत जे घडले त्यामुळे तू नेहमी सर्वांना त्या नजरेने पाहत आली, इतकेच. यात तुझा काही दोष नाही. चला, आता काही वेळात इकडे तुझे खरे अपराधी येतील. त्यामुळे मी आणि शिवा बाहेर जाऊन थांबतो. त्यांना इथे आत आणेपर्यंत आमचे काम. नंतर न्यायसूत्र तुझ्या हातात आहे. शिवा म्हणाला, हो, ते आता कोणत्याही क्षणी इथे पोहोचतील. चल भुवन, आपण बाहेर जाऊन थांबूया. शिवा आणि भुवन बाहेर पडत असताना अवनीने संपूर्ण घर पूर्ववत केले. हे जाळे जळमटे आणि खूपच धुळीने माखलेले, घराच्या अंगणात वाढलेली झाडे, संपूर्ण घर आणि आसपासचा सर्व परिसर पालापाचोळा याने भरलेला. शिवा आणि भुवन त्या फार्म हाऊस बाहेर येऊन उभे राहिले. काही वेळातच तिकडे मयंक, नैना आणि त्यांची मित्र कंपनी आली. तिथे येत असताना नैनाने शिवाला फोन केला, कुठे आहे हे विचारण्यासाठी. तेव्हा शिवा तिला बोलला, मी आणि माझा मित्र त्या प्रॉपर्टी बाहेर
आमच्या गाडीत थांबलो आहे. तुम्ही या, आम्ही तुमची वाट पाहत आहोत. तसे अर्ध्या तासात नैना, मयंक तिकडे पोहोचले. जशी त्यांची गाडी त्या आवारात आली तसे जोरात वारा चालू झाला. अचानक चालू झालेल्या वाऱ्यामुळे मयंक थोडा घाबरला, पण नैनाने त्याला धीर देत, फकीर बाबा आहेत सोबत, नको घाबरू असे म्हणाली. इतक्यात फकीर बाबा म्हणाले, हमारे इस जमीन पर पैर रखने के कारण ये तूफान आया है बच्चा. मयंक थोडा शांत झाला. त्यानंतर ते सर्व गाडीतून खाली उतरले. शिवा आणि भुवन गाडीत बसलेले होते. मयंक त्यांच्या गाडीच्या काचेवर नॉक करतो. शिवा गाडीची काच खाली करतो. मयंक म्हणतो, मी मयंक सिंग. शिवा म्हणाला, अरे चा, आलात तुम्ही? बराच वेळ झाला, आम्ही तुमच्या येण्याची वाट पाहत होतो. मयंक म्हणाला, तुम्ही प्रॉपर्टी तर पाहिली आहे. चला, इकडे जवळच प्रॉपर्टी ट्रान्सफर करायचे कार्यालय आहे. आपण प्रोसेस पूर्ण करू, म्हणजे तुम्हाला जायला मोकळे परत दुबईला. शिवा म्हणाला, माझी काहीच हरकत नाही आता लगेच प्रोसेस पूर्ण करायला, पण ही प्रॉपर्टी मला एकदा आज जाऊन पण बघायची आहे. ती आपण 10 मिनिटात आज जाऊन पाहू आणि लगेचच व्यवहार पूर्ण करूया. चला, तुम्ही प्रॉपर्टी दाखवता ना मला? मयंक जरा घाबरतच आज जाऊन दाखवायची असे बोलत तो तोंडावरचा घाम पुसतो. शिवा म्हणतो, ही प्रॉपर्टी नक्की तुमचीच आहे ना? नैना मध्ये पडत म्हणते, हो हो, आमचीच आहे असे बोलून मयंकला बाजूला घेऊन जात. काय करतोयस मयंक? आपले सगळे ठरले होते ना, आपल्याला फक्त 10 मिनिटे तर आत जायचे आहे. शिवाय आपले हे सगळे मित्र आहेत की सोबत? शिवाय फकीर बाबा पण आहेत सोबत. आता तू काही बोलणार नाहीस, आपण आज जातो आहे. नैना शिवाकडे पाहत, तुम्ही कॅश आणली आहे का? शिवा म्हणाला, हो. तसा तो भुवनला हाक मारतो. भुवन, डिक्की उघड. भुवन डिक्की उघडतो. तसे तिथे एक बॅग दिसते. ती बॅग खूप खूप मोठी होती. यात पूर्ण कॅश आहे. जर तुम्हाला बघायचे असेल तर उघडून दाखवतो. नैना म्हणाली, नाही, त्याची काही गरज नाही, आपण जाऊयात. मयंक म्हणाला, तुम्ही नैनासोबत आज जाऊन प्रॉपर्टी पहा. शिवा म्हणाला, नक्की तुमचीच प्रॉपर्टी आहे ना मयंक? तुम्ही आत यायला तयार नाही म्हणून विचारले. नैना म्हणाली, येईल तो पण आत. शिवा म्हणाला, मग वाट कसली पाहताय? चला जाऊया. मग मयंकच्या गाडीतून त्याचे सर्व मित्र आणि ते फकीर बाबा उतरले. फकीर बाबाला उतरताना पाहून शिवा भुवनला बोलला, भुवन, याला बाहेर थांबवण्याचा प्रयत्न कर, कारण कदाचित यांच्यामुळे अवनीला त्रास होईल. भुवन म्हणाला, तू काळजी करू नको. मला अवनी एक इंजेक्शन देत होती. मी आत असताना त्यातील चुकून एक इंजेक्शन माझ्याजवळ आले आहे. ते मी त्या फकीर बाबाच्या मानेवर मारतो. याने तो कमीत कमी 3 ते 4 तास शुद्धीवर येणार नाही. शिवा म्हणाला, बरं झाले, आता काळजी नाही, पण मी आत जाणार आहे. मला अवनीचा शेवट या मयंकने कसा केला ते जाणून घ्यायचे आहे. भुवन म्हणाला, जा तू, पण आल्यावर मला देखील सांगायचे आहे आत काय काय झाले ते. शिवा म्हणाला, नक्की सांगेल. तसे सगळे त्या फार्म हाऊसच्या दिशेने जाऊ लागले. फकीर बाबा पुढे जाणार इतक्यात भुवनने ते इंजेक्शन त्यांच्या मानेवर मारले. त्यामुळे ते चक्कर येऊन पडले. भुवन म्हणाला, अरे, यांना काहीतरी झाले, यांना शुद्धीवर आणले पाहिजे. शिवा म्हणाला, मला पुढे जायला उशीर होईल, चला लवकर प्रॉपर्टी पाहून येऊया. भुवन म्हणाला, हे शुद्धीवर आले की मी यांना आत आणतो. शिवा भुवनला इशारा करत पुढे जातो. जसे ते फार्म हाऊसच्या गेट बाहेर येऊन उभे राहतात तसे ते गेट जोरजोरात एकमेकांवर आदळू लागले. शिवा म्हणाला, हे काय झाले? अचानक वारा कसा चालू झाला? आता तर नव्हता. नैना म्हणाली,
त्यात काय विशेष चालू असेल आता? ते काय आपल्या हातात आहे? नैना बोलताच वारा थांबला. नैना शिवाकडे पाहत, पहा, थांबला वारा. शिवा म्हणाला, आज चला लवकर, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. इकडचे सर्व पाहून मला परत पण जायचे आहे. असे बोलताच मयंक, जाऊया, पण 2 मिनिटे त्या फकीरबाबांची येण्याची वाट पाहूया. उगाचच आत गेल्यावर त्रास नको होता कामा. शिवा म्हणाला, कसला त्रास होणार आहे? ही तुमची प्रॉपर्टी आहे, तुमच्या नावावर आहे, अन आता त्रास होण्यासारखी काय आहे? अन ते फकीर बाबा आले तर असे काय होण्यापासून वाचवतील? या प्रॉपर्टी बद्दल तुम्ही काही लपवत आहात का? हे पहा, मला झोल असलेली प्रॉपर्टी नाही खरेदी करायची. मी पूर्ण कॅश पेमेंट देऊन ही घेणार आहे. उगाच चुकीच्या ठिकाणी माझे पैसे नको गुंतायला. नैनाजी, तुम्ही जरा मला समजदार वाटत आहात. काय ते नक्की सांगा. मला उशीर होता कामा नये. नैना परत मयंकचा हात धरत, तुला माहित आहे ना आपल्या डोक्यावर किती कर्ज आहे ते? हा माणूस कॅश पेमेंट करणार आहे. आपण काही तासात भरपूर श्रीमंत होऊ. शिवाय आपल्या डोक्यावरचे सगळे कर्ज मिटून काही कॅश आपल्या हातात खेळती राहील. उगाच काही वेळ नको घालू. आणि यांच्यासोबत असलेला माणूस बोलला होता ना की फकीर बाबाला शुद्धीवर आले की त्यांना घेऊन आत येणार. मयंक काही बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात नैना त्याला खेचत गेटमधून आत घेऊन आली. चला आपण जाऊया. ते गेटमधून आत येताच एक काळीकुट्ट मांजर एकदम मयंकच्या पायाजवळ गेली. तसा मयंक दचकला आणि ओरडला, मला काही करू नको. शिवा म्हणाला, अहो मांजर आहे ती, काय करेल ती तुम्हाला? खरं तर मयंकची अशी भेदरलेली अवस्था पाहून शिवाला आनंद होत होता. नैना म्हणाली, बिहेव युअर सेल्फ मयंक, काय करतोय? जरा शांत राहा. अन इतकीच तुला भीती वाटत असेल तर माझा हात धर अन चल. नैना असे बोलत होती इतक्यात त्या फार्म हाऊस मधील सर्व खिडक्या एकमेकांवर आदळू लागल्या. मयंक, आता खिडक्या का वाजत आहे माहिती का तुला? नैना म्हणाली, काहीतरी तर्कवितर्क करू नको. मी तुझ्यासारखी भित्री नाही, कळले? शिवा म्हणाला, तुमचे आपापसात चर्चा झाली असेल तर प्रॉपर्टी दाखवता का मला? तसे ते सगळेजण फार्म हाऊस मध्ये जाण्याच्या दिशेने निघाले. आधीच रात्रीचे 8 वाजत आले होते, त्यामुळे बाहेर अंधार पडला होता. जसे जसे ते पुढे जाऊ लागले तसे शिवाने आपल्या फोनमधील टॉर्च लावत आत प्रकाशाची काही सोय आहे का असे विचारले. मयंक म्हणाला, आत कसली आली सोय? कित्येक वर्ष झाले हे फार्म हाऊस बंद आहे. शिवा म्हणाला, इतक्या सुंदर जागेत तुम्ही कधी येत नव्हता? नैना म्हणाली, वर्कलोड इतका असतो की कुठे बाहेर पडायला वेळच नाही. शिवा म्हणाला, असे होय. आधीच अंधार, त्यात सगळे त्या दरवाजाजवळ आले. दरवाजा उघडताच त्या दारातून एक दुर्गंध बाहेर पडला आणि भरकन काही वटवाघुळं बाहेर उडून आले. अचानक आलेल्या त्या वासामुळे आणि वटवाघुळामुळे सगळे काही क्षण घाबरले. त्यांनी आत पाऊल टाकताच ते सर्व मित्र अवनीच्या रचनेमुळे वेगवेगळ्या खोल्यात फेकले गेले आणि एकाच वेळी सगळे वेगळे झाले. फक्त शिवा, नैना, मयंक एकत्र राहिले. शिवा म्हणाला, अरे तुमचे बाकीचे मित्र कुठे गेले? मयंक आपल्या चारी बाजूंनी पाहतो, त्याला कोणीही दिसत नाही. शिवा मयंक आणि नैनाच्या जवळ उभे राहत मोठ्या आवाजात, अवनी, मी माझा शब्द पूर्ण केला. तुझे गुन्हेगार मी तुझ्यासमोर आणून उभे केले आहेत. आता यांचे काय करायचे काय नाही ते तुझे तू पहा. यांना एका दिवसात संपवायचे की तुझा 15 दिवसांचा खेळ खेळायचा तुझे तू पाहून घे. मयंक शिवावर धावून येतो. तुला अवनीबद्दल आधीपासून माहित होते? तसे मयंकच्या थोबाडीत एक खनखन आवाज होतो. शिवाच्या अंगाला हात लावण्याचे कारण नाही. त्याने मला मुक्ती मिळवून देण्यासाठी
तुम्हा दोघांना इकडे आणले आहे. इकडे आता मात्र नयनाला घाम फुटला होता. नयना मयंकचा हात घट्ट धरत, मयंक, तू बोलला होता तसे खरंच अवनी हडळ भरून इकडे फिरते आहे की काय? एक टवळे, हडळ कोणाला म्हणतेस ग? हडळ तर तू आहेस. माझे आयुष्य तुझ्यामुळे खराब झाले. तू आणि तुझ्या या नवऱ्याने माझी संपत्ती मिळावी म्हणून माझ्या भावनेचा खेळ केला. तुला खूप गर्व आहे ना तुझ्या रूपावर, तर आज पहिले तुझे रूप बेरंग करते आणि माझ्या सोडाची सुरुवात करते. असा आवाज तिथे घुमतो आणि नयनाच्या अंगावर अचानक काळे पाणी पडू लागले. आधीच अंधार होता, त्यात नयनाला कळत नव्हते तिच्या अंगावर काय पडते आहे. अनेक प्रकाश झोत नयनासमोर येतो. त्या प्रकाश झोतामध्ये एक आरसा लोंबत असतो. नयना त्यात आपला चेहरा पाहून एकच किंचाळी ठोकते. हे काय झाले माझ्या चेहऱ्याला? असे बोलून आपला चेहरा रगडू लागली. मयंक, माझा चेहरा, मयंक काहीतरी कर, माझा चेहरा मला खराब नाही करायचाय. मयंक, पाहतो काय, जा पाणी आण, मला चेहरा धुवायचा आहे. मयंक म्हणतो, थांब नाही ना, मी पाणी आणतो, काही होणार नाही तुझ्या चेहऱ्याला, आलोच मी पाणी घेऊन. इकडे अवनीचा हसण्याचा आवाज संपूर्ण घरभर पसरत होता. मयंक पाणी कुठे भेटते का हे पाहण्यासाठी अंधारात मोबाईलचा टॉर्च लावून संपूर्ण घरात शोधाशोध करू लागला. जवळच्या सगळ्या नळांचे कॉक सुरू करून पाहिले, पण पाणी कशातच येत नव्हते. मग त्याने तिथे असलेल्या 2-3 भांड्यात पाणी शोधले, पण पाणी काही दिसलेच नाही. त्याचे लक्ष एका रुमालाकडे जाते. तो रुमाल त्याला ओला वाटतो. तो रुमाल घेऊन तो धावत धावत नयनाजवळ जातो. नयना, पाणी तर नाही भेटले, हा घे, हा रुमाल ओला आहे, याने तोंड पुस. तसे नयना तो रुमाल घेऊन तोंड पुसते आणि परत त्या लोमत असलेल्या आरशात आपला चेहरा पाहते, तर तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर टम मोठे मोठे फोड तिला दिसतात. आता तिचा चेहरा अधिकच विद्रूप वाटतो. मयंक देखील तो चेहरा पाहून, नयना, अगं तुला असे कोणी पाहिले तर हडळ बोलतील, काहीतरी कर आणि तो चेहरा नीट कर. नयना म्हणाली, काय करू, मला काही सुचत नाही. आणि नयना अवनीला गयावया करत म्हणाली, अवनी, कृपा करून माझा चेहरा पहिल्यासारखा कर, मला असा माझा चेहरा नाही बघवत ग, कृपया मला माझा चेहरा परत पहिल्यासारखा कर. अवनी मोठमोठ्या आवाजात हसत होती. जा, नाही करत तुझा चेहरा पहिल्यासारखा, आता तुझा चेहरा असाच राहील. नयना परत परत अवनीला माझा चेहरा परत नीट कर म्हणून विनवणी करत होती, पण प्रत्युत्तर देताना अवनी फक्त भेसून हसत होती. असे जवळपास 9 मिनिटे चालू होते. मग अवनी नयनाला तसेच सोडून तिथून निघून गेली. नयना मयंकला बोलते, अरे मयंक, माझ्याकडे पहा तरी. मयंक प्रत्युत्तर करत बोलतो, नयना, अगं तू इतकी विद्रुप दिसत आहेस, तुझ्याकडे पाहण्याची किळस येते आहे मला. तुझ्या या चेहऱ्यापेक्षा आता या क्षणी मला अवनीचे ते रूप चांगले वाटत आहे, जे मी पहिल्यांदा तिचे पाहिले होते. तुझा हा चेहरा आणि तू काय करायचे ते कर, मी जातो. मला इकडून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला पाहिजे. असे बोलून मयंक देखील तिथून निघून जातो. इकडे अवनी सर्वप्रथम शरद ज्या खोलीत फेकला गेला होता तिथे पोहोचते. तिथे ती येताच सर्वत्र मेणबत्त्या पेटतात. एक खूप सुंदर असे वातावरण त्या खोलीत तयार होते. तिथे अवनी एका परमसुंदर स्त्रीचा वेश घेऊन शरद समोर येते. शरद तिचे सौंदर्य पाहून हरकून गेला. शरद म्हणाला, अप्सरा, स्वर्गातून या वाळवंटात कुठे आली? या भकास घरात ही अलबेली अप्सरा काय करत आहे? अवनी म्हणाली, ईश्य, इतकी काय मी सुंदर आहे जे तुम्ही मला अप्सरा बोलत आहात? अवनीचा आवाज देखील एकदम मृदू आणि गोड, मस्तानीला देखील लाजवेल
असे ते रूप. शरद म्हणाला, अहो, तुमच्या या सौंदर्याला कशाची जरी उपमा दिली तरी ती देखील तुमच्या पुढे फिक्की पडेल. या रूपाचे दर्शन म्हणजे अहोभाग्य माझ्या पामराचे. तुमच्यासाठी तर जीव देखील ओवाळून टाकेल कोणीही. अवनी म्हणाली, ईश्य, खरंच कोणीही माझ्यावर जीव ओवाळून टाकेल? शरद म्हणाला, हो, अगदी सहज. अवनी म्हणाली, तुम्ही टाकणार का जीव ओवाळून? अवनी शरद जवळ येऊन उभी राहते. शरद अगदी हसत हसत म्हणतो, ओवाळून टाकला मी माझा जीव तुमच्यावर. अवनी म्हणाली, पहा हा, परत तुम्ही तुमच्या दिल्या शब्दावरून मागे फिराल. शरद म्हणतो, मी शब्द देतो तुला, जर तू माझी होणार असेल तर हा मी माझा जीव ओवाळून टाकेल तुझ्यावरून. इतक्यात अवनी त्याच्या मानेवर एक करवट ठेवत, चला मग घेते मी तुमचा जीव. शरद म्हणतो, हे काय बोलतेस तू? खरंच जीव घेणार आहेस की काय माझा? अवनी म्हणते, बरं चला, नाही घेत तुमचा जीव. आपण एक खेळ खेळू. तुम्ही जिंकला की मी पूर्णपणे तुमची, आणि मी जिंकले तर तात्काळ मी तुमचा जीव घेणार. आहे मान्य? शरद म्हणाला, कसला खेळ? अवनी म्हणाली, तुम्ही प्रश्न फार विचारता शरदराव. मला इतके प्रश्न विचारलेले नाही आवडत. शरद म्हणाला, तुम्हाला माझे नाव कसे माहीत? अवनी आवाज बदलत आणि रूप बदलत, तुझं नावच काय? मला तुझी अख्खी कुंडली माहित आहे. असे बोलत अवनी तिच्या मूळ रूपात येते. शरद ततमम करत, अवनी तू तू तर. अवनी म्हणाली, मी तर या जगात नाही. हेच ना, तुम्हाला खेळायला फार आवडते ना. असे बोलत अवनी एक गोलाकार सळी स्टँड शरद भोवती उभे करते. त्या स्टँडला 100 होल होते आणि प्रत्येक होलमध्ये एक सिगारेट होती. आता या स्टँड मध्ये तू तोपर्यंत उभे राहणार जोपर्यंत तुझा जीव जात नाही. तुला आठवते, तू असेच मला बांधून सतत 3 दिवस चटके दिले होते. मी ओरडायचे, मला सोडा म्हणून, परत परत विनंती करायचे, पण तुला दया येत नव्हती माझी. उलट तू खदा खदा हसत असायचा आणि बोलायचा, अभी तो ये शुरुआत है, तुझे जान जाने तक तड़पाने के लिए मेरे दोस्त ने मुझे ये पैसे की गड्डी दी है. काही पैशाच्या मोहापायी तू मला मरण यातना दिल्या होत्या. आता सारा हिशोब सव्याज परत होईल. असे बोलून अवनीने एकाच वेळी त्या 100 सिगारेट पेटवल्या, ज्याचे चटके शरदच्या सर्व अंगाला बसत होते. अवनी मात्र हसत होती. शरद मोठमोठ्याने ओरडत होता, मला माफ कर, मला सोडून दे, मी तुझ्या पाया पडतो, मला फार फार चटके बसत आहेत. असे तिळतिळ करून नको मारू मला, एकदाचा माझा जीव घे, मला सोड अवनी, मला सोड. अवनी त्या रूमच्या बाहेर येते. तिथे शिवा उभा असतो. आता कसे वाटते आहे अवनी? अवनी म्हणाली, तुझे मानेल तितके आभार कमी आहे. मला या योनीतून मुक्ती मिळावी म्हणून तू जो प्रयत्न केला, त्यामुळे माझे सगळे गुन्हेगार एका वेळी इथे आले आहेत. अचानक अवनीच्या पायाचा अर्धा भाग गायब झाला. शिवा ते पाहून म्हणाला, हे काय झाले अवनी? अवनी म्हणाली, शिवा, आता हळूहळू मी मुक्त होणार आहे. माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करशील? शिवा म्हणाला, कोणती अवनी? तू फक्त सांग अवनी, मी तुला शब्द देतो, मी तुला हवी ती मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. अवनी तिच्या शक्तीने एक आरसा शिवासमोर धरते. शिवा, ही पहा, ही जागा, ज्या रस्त्यावरून मी या माणसांना इथे आणून 5व्या दिवसापासून डांबून ठेवत होते. या जागेवर एक झाड आहे, चिंचेचे. त्या झाडाच्या मागच्या बाजूला मला मारल्यानंतर मयंक आणि नैना यांनी पुरले होते. त्यांनी मला जाळले नव्हते, त्यामुळे मी आत्मा बनून इतके दिवस भटकत होते. आणि याच कारणामुळे तो रस्ता, ते हे माझे फार्म हाऊस इथपर्यंत मला वावरता येत होते. तुला तिथे जाऊन माझी ती बॉडी इकडे आणायची आहे.
हे काम फक्त तूच करू शकतो. कारण माझ्या त्या बॉडीला फक्त अशीच व्यक्ती हात लावू शकते जी सच्ची आहे. आणि हे तुला अमावस्या संपायला 5 तास कमी असेपर्यंत करायचे आहे. तर आणि तरच मी मुक्त होईल. नाहीतर मला मिळालेल्या अनेक जणांचा तळतळाट माझ्या या योनीसोबत जोडला गेला आहे. आणि त्यामुळे माझी भूक फक्त जिवंत माणसांना मारून भागेल. मी जर अमावस्या संपेपर्यंत पूर्णपणे मुक्त नाही झाले तर मी अजून 100 वर्ष भटकत राहील आणि कदाचित कधीही मुक्त होणार नाही. आणि देव न करू मी कायमची ब्रह्मराक्षस बनेन. शिवा, मला मदत कर. मला आता मुक्त कर. मला आता या योनीत नाही राहायचे. गेले कित्येक वर्ष मी हा जो खेळ म्हणा किंवा क्रूर कर्म करत होते, यात जरी मी फक्त वाईट माणसांना जीवानिशी मारत होते, तरी मी जीवे मारण्याचे जे पाप करत होते यापासून मला मुक्त होण्याची इच्छा आहे. शिवा, या फार्म हाऊस मध्ये तळघर आहे. तिथे अजून एक खोली आहे जिथे निष्पाप आणि चांगले गुण असलेली किमान 100हून अधिक लोक कैदी आहे. ती निष्पाप असल्यामुळे मला त्यांना मारता नाही आले. त्यांना मी आता मुक्त करते. तू त्यांना या फार्म हाऊस मधून बाहेर घेऊन जा. यातील प्रत्येक व्यक्ती तिच्या आताच्या वयापेक्षा 10 वर्ष मागे जात त्यांचे जे रूप असेल त्या रूपात येतील. त्यांना या 10 वर्षात काय झाले ते काहीच आठवणार नाही. शिवा, या सर्वांचा परिवार यांना शोधत आहे. ही सर्व सुखरूप आपापल्या घरी जाऊ दे. शिवा म्हणाला, अवनी, तू खरंच खूप ग्रेट आहे. मानले पाहिजे तुला. इतके वर्ष या योनीत राहून आज देखील चांगुलपणा तुझ्यात अगदी काट्यात गुलाब असतो ना, तसा आहे बघ. खरं तर मला हे जाणून घ्यायचे होते की तुझा शेवट कसा झाला, पण हे माहीत करून घेण्यापेक्षा मला तुला मुक्ती मिळवून देणे गरजेचे आहे. इतक्यात तिथे आजी येते. शिवा, लेकरा, ही पहा, ही अवनीची डायरी. यात तू जिथून वाचले नाही ते सर्व आता मी लिहिणार. कारण तू जरी अवनीला मुक्ती मिळावी म्हणून आता इथून बाहेर जाणार असलास तरी मी अजून इथेच आहे. आणि पुढची कथा या डायरीत मी लिहिते. तू आल्यावर अवनीला मुक्त करण्याआधी ती कथा वाच, मग तर झाले. शिवा म्हणाला, अरे वा, हे तर भारीच काम झाले. तुम्ही ही कथा पूर्ण लिहा, मग मी ती प्रकाशित करतो. हजारो लोकांना नाहीतरी हे फार्म हाऊस एक गूढ वाटत आहे. इथे येणारी माणसे कुठे जातात, का जातात, त्यांच्यासोबत काय झाले हे सर्वांना माहीत होईल. आणि हा 15 दिवसांचा खेळ आणि यामागील खरी कथा सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यात महत्वाचे, या अवनीचे दुःख आणि या योनीत तिला होणारा त्रास देखील सगळ्यांना कळेल. आजी, जशा तुम्ही अजूनही इथे जिवंत आहात, तसे निरपराध लोक देखील इथे जर त्या 15 दिवस जीव सोडत नव्हते तर ती इथे जिवंत राहत होती, हे लोकांना कळेल. आजी म्हणाली, अवनी बाळा, आता तू काळजी नको करू. तू मुक्त होशील. तुझा एक गुन्हेगार त्याची शिक्षा भोगत आहे या सिगारेट स्टँडमध्ये. आता बाकीच्या गुन्हेगारांचे काय? अवनी म्हणाली, आजी, ही सारी मारली जाणार. आणि त्याच प्रकारे ज्या प्रकारे त्यांनी मला छळले होते. शिवा म्हणाला, अवनी, मी जातो आणि तुझी ती बॉडी घेऊन येतो आणि लवकरात लवकर परत येण्याचा प्रयत्न करतो. अवनी म्हणाली, शिवा, थांब. आज या मयंक सोबत एक फकीर आला आहे ना, तो कुठे आहे? शिवा म्हणाला, तो बाहेर गाडीत आहे. भुवन बोलत होता तो आता काही तास तरी शुद्धीवर नाही येणार. अवनी म्हणाली, शिवा, भुवनने जे इंजेक्शन त्या फकीर बाबाला दिले ते त्याच्यावर जास्तीत जास्त 45 मिनिटे काम करेल. कारण ते माझ्या शक्तीच्या मदतीने बनवले आहे. याचा अर्थ तो फकीर बाबा देखील आता शुद्धीवर येईल आणि तो देखील माझ्या मुक्त होण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. आधी त्यांचे काहीतरी केले पाहिजे. शिवा म्हणाला, तू काळजी करू नको. तो अजून शुद्धीवर नसेल आला. त्या गाडीत
माझे देखील एक गायत्री मंत्र सुरक्षा कवच आहे. तो जरी शुद्धीवर आला तरी तो ते कवच सहजासहजी नाही भेदू शकणार. आणि मी इथून बाहेर पडताच त्या गाडीच्या बाहेरून अजून एक कवच बनवतो. जरी त्याने आतले कवच तोडले तरी बाहेरचे कवच नाही भेदू शकणार. तू देखील तुझ्या शक्तीचे एक दिव्य कवच या वास्तू बाहेर तयार कर. हे सर्व कवच भेदणे त्या फकीर बाबाला नाही जमणार. मी येतो जाऊन, असे बोलत शिवा बाहेर पडतो. अवनी म्हणाली, एक कवच त्या वास्तूभोवती बनवते. चला आता दुसरी शिकार, त्याचा शेवट. शिवा अवनीची डेड बॉडी आणायची म्हणून त्या फार्म हाऊस मधून बाहेर पडला. शरद आता जवळपास घायाळ होत होता. अवनी जणू काही राक्षसी प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी महाकाली बनली होती. ती आता शोएब होता तिथे गेली. शोएबने तिला फार त्रास दिलेला नव्हता, कारण त्यावेळी तो फक्त 20 वर्षांचा होता. त्यामुळे अवनी तिथे तिच्या त्याच रूपात आली जे तिचे होते. इतका जुना चेहरा शोएबला आठवत देखील नव्हता. अवनीचा तिथं प्रवेश होतो. शोएब म्हणतो, तुम्ही कोण आणि इथे या भयानक जागेत काय करता आहात? शोएब खूप शांत स्वरात बोलत होता. खरं तर एका ठराविक वयात व्यक्ती चुकतो आणि नंतर सुधारतो, याचे उदाहरण होता हा शोएब. मी तुम्हाला काही मदत करू का इथून बाहेर पडण्यासाठी? हे पहा, तुम्ही घाबरू नका. देव नक्की काहीतरी मार्ग दाखवेल. तुम्हाला माहित आहे, माझ्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी मी एक चूक केली होती. लहान असताना मला त्या वयात फारशी समज नव्हती, पण मित्रांच्या नादाने नशा करत होतो. त्यांच्या नादाला लागून मी उगाच अवनी नावाच्या एका मुलीला त्रास दिला आहे. मी मित्रांना नेहमी विचारतो की आपण कुठे गेलो होतो, अवनी आता कुठे आहे, पण ते उत्तर देतात, रात गई बात गई. पण त्या दिवसापासून आजपर्यंत मी खूप खूप पश्चाताप करून झाला, पण कर्माचे फळ कोणाला चुकत नाही. अवनी तिथे येताच अवनीला एक सकारात्मक लहरी जाणवत होत्या. त्यात शोएब जे बोलत होता त्यावर तिचा विश्वास देखील बसत होता. पण त्याची परीक्षा घेण्यासाठी ती थोड्या वेळानंतर सुंदर मुलगी बनून समोर आली. शोएब म्हणाला, तुम्ही कोण? अवनी म्हणाली, मी दिया. शोएब म्हणाला, तुम्ही पण त्या दुसऱ्या मुलीसोबत आहात का? थोड्या वेळापूर्वी अजून एक मुलगी इथे आली होती. तुम्हा दोघींना मी इथून बाहेर पडण्यासाठी मदत करतो. अवनी शोएब जवळ येते तसा तो थोडे मागे सरकतो. अवनी म्हणाली, माझ्यासारख्या सुंदर मुलीशी तुम्हाला मैत्री नाही का करावी वाटत? असे बोलत अवनी शोएबच्या हातावर हात ठेवते. तिचा हात काढून घेत, तुम्ही माझ्याजवळ नका येऊ. तुम्हाला काही मदत हवी असेल तर ती सांगा. ती दुसरी मुलगी कुठे आहे? अवनी म्हणाली, वो बदसूरत लड़की, उसके मायने में तो मैं सुंदर हूँ. शोएब म्हणाला, खूबसूरत होना या ना होना ये मायने नहीं रखता. इंसान की सोच सुंदर होनी चाहिए. क्या आप अब बता सकते हो वो दीदी कहाँ है? अवनी म्हणाली, होगी यही कहीं. शोएब म्हणाला, पहले उन्हें ढूंढते हैं, फिर साथ में आप दोनों को यहाँ से बाहर निकाल देंगे. मेरे दोस्त भी फंसे हैं, पर सबसे पहले आपको बाहर निकालते हैं. त्याने खूप प्रयत्न केले अवनीला तिथून बाहेर काढता यावे म्हणून, पण व्यर्थ गेले. त्याची तगमग पाहता अवनी परत मूळ रूपात येत त्याला सगळे आठवून सांगत होती. मीच ती अवनी जिला तू तुझ्या मित्रांच्या सांगण्यावरून जबरदस्तीने दारू पाजत होतास. अवनी असे बोलताच शोएब तिच्या पायाजवळ गुडघे टेकत, मला माफ कर. त्यावेळी मला काही कळत नव्हते, पण आता तुला द्यायची ती शिक्षा दे. मी तयार आहे. तू देशील ती शिक्षा स्वीकार करण्यासाठी. अवनी म्हणते, मी जे सांगेल ते करशील? शोएब म्हणाला, हो, तू सांग तरी काय करू? अवनी म्हणाली, घे तो कोयता आणि दे तुझा एक हात कापून. ज्या हाताने तू
तू मला दारू जबरदस्तीने पाजत होता. शोएब म्हणाला, बस इतकीच शिक्षा? असे बोलत शोएबने कोयता हातात घेतला आणि तो आपल्या हातावर मारून घेणार इतक्यात अवनी म्हणाली, थांब, माफीचा साक्षीदार असला की त्याला सूट दिली जाते. मला माझ्या गुन्हेगारांना शिक्षा करायची आहे, त्यात मला मदत कर. शोएब म्हणाला, ठीक आहे, तू सांगशील ती मदत करतो. अवनी म्हणाली, मयंकला घेऊन त्या पुलाजवळ ये, मी तुला तिथेच भेटेल. शोएब म्हणाला, जशी तुझी इच्छा. असे बोलून शोएब मयंककडे जातो. अवनी इकडे आपल्या पायाकडे पाहते. तिचा काही भाग परत मुक्त होतो. अवनी नैनाजवळ जाते. काय नैना, कसा वाटला चेहरा? तुला आठवते तू मला इंजेक्शन देत असायची? हे पहा, हे बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन. आता मी तुला हे देणार आणि कायमची बेशुद्ध करणार. नैना म्हणाली, अवनी, हे पहा, जे झाले ते झाले, मला सोडून दे. मी जे काही केले ते सगळे मयंक जे सांगत होता ते ऐकून केले ग. कृपा करून मला माफ कर. हे पहा, मी तुझी आता जी शिल्लक आहे ती सगळी संपत्ती आणि तुझे जे काही आहे त्यावरचा माझा मालकी हक्क काढून घेते. अवनी रागात येऊन नैनाला अगदी जोरजोरात फिरवत धाडकन भिंतीवर आदळते. नैनाच्या कमरेला जोरदार मार बसला. नैना, आई ग, असे बोलत विवळत होती. अवनी म्हणाली, तुला आणि मयंकला सोबतच तुमच्या कर्माचे फळ देणार मी. तोपर्यंत घे हे इंजेक्शन. असे बोलत एक इंजेक्शन अवनी नैनाच्या दिशेने फेकते. हे इंजेक्शन बेशुद्ध होण्यासाठी नाही, तर तुला अर्धवट गुंगी आणि अर्धवट जाणीव असे आहे. हा जो तुला त्रास होतोय त्याचा आनंद घे. असे बोलत अवनी तिथून निघून जाणार इतक्यात शोएब मयंक सोबत तिथे येतो. मयंक तिथे येताच अवनी शोएबला संपूर्ण फार्म हाऊस बाहेर काढते. अवनी म्हणते, शोएब, गलती करने के बाद अगर आदमी को पछतावा हो और अगर वो प्रायश्चित करे तो उसके पाप धुल जाते हैं, और तुम्हारे सारे पाप धुल गए, इसलिए तुम आजाद हो गए. जाओ, जी लो अपनी जिंदगी. आता ती मयंककडे वळते. मयंक आणि नैना दोघांना एकत्र आणते आणि तिचा सूड चालू होतो. सर्वात आधी ती त्या दोघांवर कोडे उगारते. आठवते का, मला असेच कोडे मारले होते? मग त्यांना फरफटत ओढते. आठवते का, माझे केस धरून मला असेच ओढत आणत होता? मग त्यांच्या पायाखाली काचा टाकल्या. आठवते, मला पाण्याची खूप तहान लागली होती, तर अशा काचा टाकून काही अंतरावर पाणी ठेवले होते. ये, घे, पाणी पी असे बोलत होतास. चला, आता तुम्ही चाला या काचेवर. असे बोलून त्यांना त्याच्यावर चालवते. अवनी म्हणते, काय हवे होते मला? फक्त प्रेम. पण मयंक, तू माझा विश्वासघात केलास. मी सुखी संसाराचे स्वप्न पाहून तुझ्यासोबत इथे आले होते. तू मला काय दिले? तर यातना. अरे, माझे इतके प्रेम होते तुझ्यावर. तू जर शब्द टाकला असता तर हसत हसत माझे सर्व वैभव तुझ्या नावावर केलं असतं. तू नैना, तुला माहित होतं ना, मयंक माझा नवरा आहे, तरी त्याच्यासोबत फक्त हे वैभव पाहून आलीस. अरे, माझे हे रूप मी मागून नव्हते घेतले देवाकडून. माझा हा काळा सावळा रंग, माझे हे बसके नाक, नव्हते ना मी रूपाने सुंदर. मग का, कशासाठी खोटं बोलला की मी सुंदर आहे? तुझे रूप जरी सुंदर नसले तरी मला त्याने फरक पडत नाही. मी तुझ्या गुणांवर भाळलो. मी तुझं ते सुंदर मन पाहिले. का का असे बोलत अर्धवट रक्तबंबाळ झालेल्या नैनाला आणि मयंक यांना ती वरखाली करत गोल गोल फिरवत होती. इकडे त्या आजी अवनीच्या डायरीत सगळं लिहित होत्या. तिकडे शिवा पण अवनीची बॉडी घेऊन परत वाड्यात यायला निघाला. येताना त्याला ते आजोबा भेटले. इकडे तो तांत्रिक जागा झाला.
भुवनने त्याला अवनीची सर्व कहाणी सांगितली. तो तांत्रिक भुवनला बोलला, बेटा, अगर मुझे पहले पता होता कि उस लड़की ने इतनी तकलीफ सही है तो मैं पिछली बार ही इस मयंक को मदद नहीं करता. चलो बेटा, हमें अब उसे मुक्त होने के लिए मदद करनी चाहिए. इकडे शिवा ते आजोबा तिथे पोहोचतात. भुवन आणि तो तांत्रिक देखील त्यांना मदत करण्यासाठी येतात. तांत्रिक म्हणतो, चलो आज उस बच्ची को आजाद करे. आजोबा म्हणतात, मला इथे का आणले? शिवा म्हणतो, तुम्ही आत चला, तुम्हाला एक मोठे गिफ्ट मिळणार आहे. भुवन म्हणतो, चल शिवा, आता उशीर नको. सगळे आत येतात. अवनी म्हणते, आता तू सांगतोस का मला कसे मारले होते, का मी सांगू? मयंक म्हणतो, सांगतो. त्या दिवशी अवनी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. फार्म हाऊसमध्ये त्यावेळी मी आणि नैना आम्ही दोघेच होतो. आम्ही हिला मारायचे म्हणून हिच्या अंगावर रॉकेल टाकलं आणि हिला पेटवले. पण हिचे नशीब इतके बलवत्तर की वेळेला या फार्म हाऊसमध्ये काम करणारे वर्कर परत येताना दिसले. त्यामुळे ही जेव्हा अर्धवट जळाली होती तेव्हाच आम्ही हिला जळण्यापासून वाचवले. पण तरी ती खूप जळली होती. आम्ही तिला तळघरात ठेवली. ती बेशुद्ध असल्यामुळे आवाज होण्याचा कोणताही प्रश्न नव्हता. वर्कर परत आले तेव्हा नैना देखील त्यांच्यासमोर आली नाही. मी नैनाला आमच्या रूममध्ये अवनी बनून पांघरून घेऊन झोपायला सांगितले. कोणी विचारले अवनी कुठे आहे, नैना दाखवता येईल असे म्हणून. मग त्याच रात्री आम्ही अवनीला घेऊन त्या रस्त्यावर गेलो जिथे सर्व सामसूम होते. आम्ही तिथे एक मोठा खड्डा केला आणि अर्धवट जळालेल्या अवनीला त्यात पुरले. फकीर बाबा म्हणाले, अरे बदतमीज, तुमने सोचा नहीं आधा जला इंसान दफनाने के बाद भी कुछ वक्त तक जिंदा होता है. अरे क्या बीती होगी इस बच्ची पर. अरे कोई किसी को इतना तड़पा तड़पा कर मारता है भला. अगर मुझे ये पहले पता होता तो उस दिन मैं तुम्हें बचाता ही नहीं. बेटा, ये तेरा बहुत बड़ा गुनहगार है. तुझे जो सजा इसे देनी है वो दे. बाद में तुझे मुक्ति मिलने वाली सारी पूजा मैं अपने इन हाथों से करूंगा. शिवा म्हणाला, हो अवनी, तुला अधिकार आहे यांना शिक्षा देण्याचा. भुवन म्हणाला, हो अवनीताई, यांना शिक्षा दे. आजोबा आजी, हो पोरी, या नराधम लोकांना चांगली शिक्षा दे. तुझ्या सर्व गुन्हेगारांना शिक्षा देऊन झाली. आता उरले हे दोघे. हे पहा, तुझी ही कहाणी देखील पूर्ण होईल. शिवा म्हणतो, हो, तुझी ही कहाणी आम्ही सगळ्यांना सांगू. तू दे यांना शिक्षा. इकडे मयंक आणि नैना अक्षरशः रक्तबंबाळ झाले होते. अवनी त्यांच्या अंगावर रॉकेल टाकते, तुम्ही मला अर्धवट जाळून मारले, आता मी तुम्हाला पूर्ण जाळून मारते. अनेक रॉकेलचा डब्बा त्या दोघांवर तिने टाकला आणि त्या दोघांना पेटवून दिलं. त्यांचा तो चित्कार अवनीला हळूहळू मुक्त करत होता. काही वेळात त्यांची राख झाली. इकडे सगळ्यांनी मिळून अवनीचा अंतिम संस्कार केला. अवनी मुक्त झाली आणि 15 दिवसांचा हा खेळ थांबला. आजी आजोबा आता त्या फार्म हाऊसमध्ये राहतात. शिवा दिलेला शब्द पाळत भुवनला घेऊन गावाकडे जातो. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.